नमस्कार. HM भारत न्यूज. आदिवासी अस्मिता जनाक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद. देवरी जिल्हा गोंदिया. रिपोर्टर उमेश नेताम, देवरी. भगवान बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त देवरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी अस्मिता जनाक्रोश मोर्चाला आदिवासी समाजबांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, युवक, विद्यार्थी, ग्रामसभा प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. बिरसा शक्ती मैदान येथून मोर्चाला सुरुवात होऊन महाराणी दुर्गावती चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय, देवरी येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी संवैधानिक हक्क, वनहक्क, जमीन प्रश्न तसेच आदिवासी अस्मितेशी निगडीत विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या जनाक्रोश मोर्चात बिरसा ब्रिगेडचे चेतन उनके, मधुकर बिहारे, लोकेश ताराम, विलास बोगारे, प्रल्हाद सलामे, मनोहर राऊत, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते रणजितजी पडुती, राजकुमार पुराम, रमेश भाऊ ताराम, बुधराम नेताम, सोनू नेताम, सुषमा राऊत, आंचले मॅडम, भारती सलामे, मधु दिहाडी तसेच इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील विविध घटकांनी एकजुटीचे दर्शन घडवत आपल्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला. सत्य, समाज आणि संघर्षाचा आवाज. जन्मापासून आमचे सतीशदादा पेरनाम नेहमी सांगतात आपल्या भाषणामध्ये कि आदिवासी तब से अस्तित्व है जब से इस देश में भगवान का कोई अस्तित्व नहीं था और हमारी जो पहचान है वो इतने दिनों से है कि आप खोज के भी हमको नहीं खोज पाओगे. और आज के इस सम्मेलन में आजच्या या कार्यक्रमाला, आजच्या मोर्चाच्या कार्यक्रमाला जेवढे आपले समाज बांधव उपस्थित आहेत, ज्यांनी वेळेवर सुद्धा आमच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करत आहे. आणि आज आमच्या या मोर्चाला मोठ्या संख्येने महिला सुद्धा उपस्थित आहेत. तर व्यक्ती जर आदिवासींना वनवासी संबोधत असेल आणि आपण जर चुपचाप असू तर काय मतलब राहणार नाही आदिवासींना. उद्या चालून आदिवासींचं अस्तित्वच नष्ट होऊन जाईल. म्हणून आदिवासींचे अस्तित्व जागृत करायचे असेल, आदिवासींना आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर अशा प्रकारे आवाज उठवणे गरजेचं आहे. मला माहित आहे की हा फक्त देवरीमध्ये आपण मोर्चा काढून अमित शहाच्या कानापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही, कारण त्यांच्या कानामध्ये ना तो गुंग भरलेला आहे, मळ भरलेला आहे खूप मोठा. एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा झाला, त्या रोडावर त्यांनी त्या ठिकाणी अडवले होते. तेव्हापर्यंत त्यांचा आवाज नाही पोहोचला तर हा देवरीचा आवाज पोहोचणार का? मुळीच नाही. परंतु आवाज भले नाही पोहोचत असेल पण आपला आवाज हा बुलंद असला पाहिजे आपल्या स्तरावरून. म्हणून आदिवासींनी हा जनाक्रोश मोर्चा काही नियोजन नसताना किंवा कोणत्या बड्या पक्षांनी काही समर्थन न देता फक्त समाज बांधवांनी, कारण समाजाला त्यांनी वनवासी संबोधलं आणि हा एकदम चुकीचा आहे. आदिवासींच्या संमेलनामध्ये जाऊन आदिवासींच्या संमेलनामध्ये त्यांनी आदिवासींनाच वनवासी संबोधत असतील तर अशा गृहमंत्रींचा या ठिकाणी निषेध करतो मी. त्यांनी आदिवासींच्या वतीनं त्या कार्यक्रमाच्या वतीनं त्यांनी आपण जाहीररित्या माफी मागावं की यानंतर मी आदिवासींना वनवासी संबोधणार नाही. आणि जर संबोधत असतील तर आदिवासी हे चुपचाप बसणार नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी जागृत द्यायचं आहे. आदिवासी जागृत झालेला आहे आणि आदिवासींना जर कोणी तुम्ही छेडत असाल. HM भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि नवीन बातम्यांचे तत्काळ अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. HM भारत न्यूज देश, दुनिया आणि आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी